खुश खबर, आनंदाची बातमी. धम्म कार्यक्रम पत्रिका जाहीर निमंत्रण. महान भंते नागसेन यांच्या जयंतीप्रित्यर्थ राजा मिलिंद आणि नागसेन यांच्यात वादविवाद झाला होता. ते ऐतिहासिक प्रसिद्ध भंते नागसेन. टीप नंबर 1. कार्यक्रमाच्या दिवशी किंवा ऐन कार्यक्रमाच्या वेळेस वादळ, वारा, पाऊस असल्यास कार्यक्रम रद्द समजण्यात यावा. नंतर आपल्याला फोनवर कळविण्यात येईल. 2. पिण्याचे पाणी सोबतच आणावे. तसेच नाश्ता, जेवणाचा डब्बा इत्यादी इत्यादी स्वतःच आणावा. कार्यक्रमाचा उद्देश 1. सर्वांचे मोबाईल नंबर्स घेऊन ग्रुप तयार करणे. 2. वेगवेगळ्या प्रोग्रामसाठी एकत्र येण्यासाठी माहिती देणे. 3. नवीन उपक्रम राबविणे जे समाजहिताचे आहे आणि ते समाजाच्या परवानगीने घेणे. आयोजक श्रीमती उपासिका इंद्रताई पुरुषोत्तम. दातार मोबाईल नंबर 80-831-037. रॉयल रेसिडेन्सी, वाघापूर टेकडी, रॉयल रेसिडेन्सीच्या गेटजवळ, यवतमाळ तालुका, जिल्हा यवतमाळ. प्रमुख उपस्थिती सर्व धर्म प्रचारक संघ प्रमुख. ए. माननीय भंते. बी. भारतीय बौद्ध महासंघ. सी. सद्धम्म प्रचार संघ. डी. विपश्यना संघ. ई. TBMSG. F. इत्यादी इत्यादी सर्व. वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत. स्थळ बिहाडे यांच्या घरामागे ओपन प्लेसमध्ये, रॉयल रेसिडेन्सी, यवतमाळ तालुका, जिल्हा यवतमाळ. कार्यक्रमाची रूपरेषा. सकाळी 10 वाजता त्रिशरण पंचशील, त्रिरत्न वंदना इत्यादी इत्यादी. सकाळी 10 ते 11:30. सकाळी 10:30 ते 11:30 स्वागत समारंभ प्रास्ताविक. नंतर धम्म प्रवचन. चर्चासत्र दुपारी 12 ते 2. 1. व्हॉट्सअप मोबाईल नंबर घेऊन ग्रुप तयार करणे. 2. नवीन प्रोग्रामचे नियोजन करणे व नियोजन राबविणे. 3. बुद्धविहारासाठी जागा विकत घेणे यावर चर्चा. मध्यांतर 2 ते 3. 1 तास अवकाश. टीप 1. वैयक्तिकरित्या कोणीही पिण्याचे पाणी, बॅरल, नाश्ता, चहा, भोजन देऊ शकतात, आणू शकतात. 2. फोनपे मोबाईल नंबर 93-094-32496 या नंबरवर आपण दान पाठवू शकता. दानपेटी राहील स्वहस्ते दान टाकण्यासाठी. त्यानंतर दान नोंदणी, रजिस्टर इत्यादी इत्यादी मार्गाने कार्यक्रमासाठी दान देऊ शकतात. 3. कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश, शंका कुशंका 80-831-037 या मोबाईल नंबरवर विचारता येईल. 4. कार्यक्रम दिनांक 15 जून 2025. वेळ 10 ते 5. प्रतिसाद मिळेपर्यंत. 5. 80-831-037 या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊन मॅसेज करून व्हॉट्सअप नंबर पाठवून ग्रुप निर्माण करण्यासाठी मदत करू शकता. हा सामाजिक ग्रुप असेल. मनोगत आणि भाषणासाठी, विषय आणि वाद विवादासाठी. विषय. ए. बौद्ध धम्म हा कालबाह्य आहे का? प्रश्नार्थक चिन्ह. आहे किंवा नाही. आहे तर कसा, नाही तर कसा नाही आहे, यावर आपल्याला बाजू मांडता येईल. चित किंवा पट अशा 2 बाजूने. किंवा धम्मप्रचार प्रसार आचरण करण्यासाठी कोणता मार्ग आहे, किंवा वर्तमानामध्ये जे सुरू आहे तेच योग्य मार्ग आहे किंवा नाही, किंवा एक्स्ट्रा कार्य करण्याची आवश्यकता नाही, इत्यादी इत्यादी विषयावर मनोगत व्यक्त करावे. बी. महाकारुणिक गौतम बुद्ध आणि परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही जीवनचरित्रावर बोलणे, मनोगत व्यक्त करणे. टीप. मनोगत वेळ 5 ते 10 मिनिटं असेल. जर कोणी मनोगत व्यक्त करण्यासाठी तयार नसेल तर ज्या व्यक्तीला मनोगत व्यक्त करता येते अशा व्यक्तीने टीका न करता, निंदा, नालस्ती, राजकीय विषयावर न बोलता 1 तास मनोगत व्यक्त करता येईल. वेळ, काळ, परिस्थिती आणि उपस्थितांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम वैयक्तिक होत असल्यामुळे कोणालाही खर्च हिशोब मागता येणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच कोणालाही कार्यक्रमासाठी मुक्त हस्ते ऐच्छिकप्रमाणे दान करता येईल. किंवा वर्तमानामध्ये जे सुरू आहे तोच मार्ग योग्य आहे किंवा नाही, किंवा एक्स्ट्रा कार्य करण्याची आवश्यकता नाही, इत्यादी इत्यादी विषयावर मनोगत व्यक्त करता येईल. त्यानंतर निरंतर बुद्धगीत, भीमगीते गाता येईल. जय भीम. नमो बुद्धाय.